जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. पर्यावरणासाठीचा प्रतिष्ठित टायलर पुरस्कार कोणाला जाहीर झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच टोबी केअर्स यांना आता पर्यावरणासाठीचा हा प्रतिष्ठित टायलर पुरस्कार जाहीर झाला आहे. मित्रांनो, टोबी केअर्स यांना हा पुरस्कार भूगर्भातील बुरशीजन्य नेटवर्क्स आणि पृथ्वीवरील जीवन टिकून ठेवण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांनी जो अभ्यास केला त्याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. टोबी केअर्स या सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ अंडरग्राउंड नेटवर्क्सच्या सहसंस्थापिका देखील आहेत. त्यांना हा पुरस्कार कधी प्रदान करण्यात येईल तर 23 एप्रिल रोजी एका समारंभात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. मित्रांनो, या पुरस्काराची स्थापना कधी करण्यात आली तर 1973 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली व पहिला पुरस्कार 1974 मध्ये देण्यात आला. या पुरस्काराचे संस्थापक कोण तर जॉन आणि ॲलिस टायलर हे या पुरस्काराचे संस्थापक असून या पुरस्काराला पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार असं देखील म्हटलं जातं. यात विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात येते तर $2,50,000 इतकी रोख रक्कम यात विजेत्याला देण्यात येते. आणि हा पुरस्कार व्यक्तीबरोबरच संस्थेला देखील दिला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, आता जगातील सर्वात जुनी वाहती नदी म्हणून फिंके नदीला मान्यता देण्यात आली. तर ही फिंके नदी कोणत्या देशात वाहते हेच आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच फिंके नदी ही ऑस्ट्रेलिया या देशात वाहते. अलीकडेच एका अभ्यासानुसार असं दिसून आलं आहे की ऑस्ट्रेलियाची फिंके नदी ही जगातील सर्वात जुनी अस्तित्वात असलेली वाहणारी नदी आहे. या नदीची उत्पत्ती 300 ते 400 दशलक्ष वर्षापूर्वीची आहे आणि ही नदी डायनासोरापेक्षा सुद्धा जुनी आहे असा देखील दावा या अभ्यासात करण्यात आला. ही नदी मॅकडोनेल पर्वतरांगामधून वाहते. लक्षात ठेवा, कोणत्या पर्वतरांगातून वाहते तर ऑस्ट्रेलियातील मॅकडोनेल पर्वतरांगेतून ही नदी वाहते. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. केंद्रीय दक्षता आयोगाचे दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता केंद्रीय दक्षता आयोगाचे दक्षता आयुक्त म्हणून प्रवीण वशिष्ठ यांची नियुक्ती करण्यात आली. मित्रांनो, प्रवीण वशिष्ठ हे यापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयात विशेष सचिव म्हणून कार्यरत होते व आता ते केंद्रीय दक्षता आयोगाचे दक्षता आयुक्त म्हणून पुढील 4 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत कार्य करतील. बरं, तुम्हाला लक्षात आहे का, आपण पाहिलं होतं की केंद्रीय दक्षता आयोगामध्ये एक मुख्य दक्षता आयुक्त व 2 दक्षता आयुक्त असतात. यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. सध्या मुख्य दक्षता आयुक्त हे प्रवीण कुमार श्रीवास्तव आहेत व दक्षता आयुक्त कोण आहेत तर PK श्रीवास्तव हे दक्षता आयुक्त आहेत. व दक्षता आयोगाविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना 11 फेब्रुवारी 1964 रोजी संतानम समितीच्या शिफारसीवरून करण्यात आली. केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003 द्वारे याला वैधानिक दर्जा सुद्धा देण्यात आला आहे. पुढील प्रश्न. पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर मित्रांनो, आता नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून याचं उद्घाटन केलं आहे. ही जी ट्रेन आहे ही कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावेल तर ही ट्रेन हावडा ते गुवाहाटी या 2 स्थानकादरम्यान धावेल. या ट्रेनची निर्मिती 1000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी करण्यात आली आहे व या ट्रेनचा कमाल वेग 180 किलोमीटर प्रति तास इतका आहे. यात एकूण 16 कोच आहेत. त्यातील 11 थर्ड AC, 4 सेकंड AC तर 1 कोच हा फर्स्ट ACचा आहे व या ट्रेनमध्ये एकूण 823 प्रवासी प्रवास करू शकतात. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाममध्ये हमखास विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही हावडा ते गुवाहाटी या 2 स्थानकादरम्यान धावेल. नेक्स्ट क्वेश्चन. तरुणांना जगभरातील रोजगार संधी प्राप्त करून देण्यासाठी कोणत्या राज्याने महिमा संस्था स्थापन करण्याची घोषणा केली? तर आता तरुणांना जगभरातील रोजगार संधी प्राप्त करून देण्यासाठी आपल्या महाराष्ट्राने ही महिमा संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे. महिमाचा फुल फॉर्म काय तर नोट करा. महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट हे या महिमाचं पूर्ण स्वरूप आहे व या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना विविध देशातील रोजगार उपलब्धता आणि संधी याची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
हा देखील प्रश्न एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल, त्यासाठी हे लक्षात ठेवा. महिमा संस्था आपल्या महाराष्ट्राने स्थापन करण्याची घोषणा केली व कशासाठी? तर तरुणांना जगभरातील रोजगार संधी प्राप्त करून देण्यासाठी. येथे आपल्या महाराष्ट्राचा उल्लेख आला आहे, तर महाराष्ट्रासंबंधित हे जीके पॉईंट सुद्धा लक्षात ठेवा. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 मध्ये करण्यात आली. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं आहे व 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता ही 365 इतकी आहे. लिंग गुणोत्तर 929, तर बाल लिंग गुणोत्तर हे 894 इतका आहे. आता हा प्रश्न पहा, भारताचा 92वा ग्रँडमास्टर कोण बनला? तर आता भारताचा 92वा ग्रँडमास्टर हा आर्यन वार्ष्णेय बनला आहे. आर्यन वार्ष्णेय हे 21 वर्षाचे असून ते दिल्लीचे रहिवासी आहेत. लक्षात ठेवा, आर्यन वार्ष्णेय हे दिल्लीचे रहिवासी आहेत. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने आमे पडिबा आमा भाषा रे हा उपक्रम सुरू केला? तर हा जो आमे पडिबा आमा भाषा रे हा जो उपक्रम आहे हा ओडिशा या राज्याद्वारे सुरू करण्यात आला. हा जो उपक्रम आहे या अंतर्गत ओडिशा सरकार बालविवाह रोखण्यासाठी 100 दिवसांची मोहीम राबवणार आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट काय? तर शिक्षणाद्वारे सक्षमीकरण, समाजात समानता आणि सुरक्षित वातावरण सुनिश्चित करणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे आणि हा उपक्रम 5 वर्षांसाठी राबवण्यात येईल. बरं, ओडिशाची राजधानी काय? तर भुवनेश्वर ही ओडिशाची राजधानी आहे. सध्या हरिबाबू कंबमपती हे राज्यपाल, तर मोहन चरण मांझी हे ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. ओडिशातच चिल्का सरोवर असून ओडिशामध्ये सिमलीपाल नॅशनल पार्क व भितरकनिका नॅशनल पार्क हे 2 राष्ट्रीय उद्यान देखील आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या संस्थेद्वारे जागतिक जोखीम अहवाल म्हणजेच ग्लोबल रिस्क रिपोर्ट प्रकाशित केला जातो? तर हा जो जागतिक जोखीम अहवाल आहे हा WEF म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रकाशित केला जातो व यंदा या अहवालाची ही 21वी आवृत्ती आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना ही 24 जानेवारी 1971 रोजी करण्यात आली होती व याचे संस्थापक कोण? तर क्लॉस शॉप हे या संस्थेचे संस्थापक आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, यंदाचा जागतिक धर्मदिन कधी साजरा करण्यात आला? तर हा जो जागतिक धर्मदिन आहे हा 18 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. मित्रांनो, जागतिक धर्मदिन हा दरवर्षी जानेवारीच्या 3ऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा हा रविवार 18 तारखेला आल्यामुळे हा दिवस 18 जानेवारीला साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात 1950 मध्ये बहाई धर्माच्या अनुयायांनी अमेरिकेत केली होती व तेव्हापासून जानेवारीच्या 3ऱ्या रविवारी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच प्रवीण कुमार यांची सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. आणि हे जे शत्रुजित सिंग आहेत यांची भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या म्हणजेच ITBPच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने पंकुडी हे पोर्टल सुरू केले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.